सादर केल्या त्या अहवालामध्ये तेथील असलेल्या सर्व बस कंडक्टर, बस ड्रायव्हर, तेथील जे प्रवासी होते, त्याचबरोबर सुरक्षा रक्षक अशा सगळ्यांचा जबाब घेतला गेल्या 15 दिवसापासून. आणि जबाब घेतल्यानंतर त्यांना असं निदर्शनास आलं की श्री जयेश पाटील जे वरिष्ठ आगार व्यवस्थापक आहेत, कनिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती पल्लवी पाटील, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री सुनील येळे व सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्रीमती मोहिनी ढागे यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्ण स्वारगेट बसस्थानक येत असताना त्यांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही घटना त्या ठिकाणी घडली. आणि त्यामुळे ताबडतोब आजच ह्या चारही आमच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. भविष्यामध्ये यापुढे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत, विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत महामंडळाच्या कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारच्या शिक्षेस सामोरं जावे लागेल, अशी आज आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला हमी देतो. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही खरी शिवशाही आहे आणि ह्या शिवशाहीच्या माध्यमातून जर अशा प्रकारच्या गंभीर घटना ह्या राज्यात घडत असतील तर चुकीला कधीही क्षमा नाही. धन्यवाद. आज हा विषय वेगळा है. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि पुणे के मामले में अपडेट 25 फरवरी 2025 को पुणे में स्वारगेट परिसर में एसटीच्या 4 अधिकाऱ्यांचं आता निलंबन करण्यात आल्याची घोषणा यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे आणि विधानसभेत देखील त्यांनी काही वेळापूर्वी याच संदर्भातली घोषणा केली. मात्र त्यानंतर विधान भवनाच्या बाहेर पोडियमवर येऊन सुद्धा त्यांनी या संदर्भातली ही घोषणा केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.